नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी गेल्या मराठी चॅनलमध्ये. आपली उत्तराखंड ट्रिप झालेली आहे आणि सगळ्यांचेच प्रतिसाद खूप छान येतात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आता मी चाललेलो आहे देवगडला चालतो आहे फर्स्ट टाईम. म्हणजे मालवण, वेंगुर्ला, कणकवली सगळं फिरलो आहे, पण देवगडला नाही. फिरण्यासाठी नाही जात आहे, तर शूटिंग आहे आमची. 5-6 दिवस शूटिंग आहे एका सिरीजची. ते आता मी कुठली सिरीज आहे, कुठल्या चॅनलवर येणार आहे, कुठे येणार आहे ते मी आत्ता सांगू शकत नाही, पण एका शूटिंगसाठी जातो आहे. आणि तिथे गेल्यावर काय काय पाहायला मिळतं आणि ब्लॉगला जेवढा टाईम भेटेल, शूटिंगमध्ये टाईम नाही मिळत, पण जेवढा टाईम भेटेल तेवढा मी ब्लॉग करायचा प्रयत्न करणार आहे आणि तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आता निघतो आहे, सकाळचे वाजले आता 6:30 आणि आहे 7ची पनवेलवरून दिवा सावंतवाडी ही पॅसेंजर. त्याच्यातून जायचं, पॅसेंजर नाही ते एक्सप्रेसच आहे, त्याच्यातून जायचं आहे. चला, पनवेल स्टेशनला आलो आहे आता आणि नवीन ब्रिज झाला आहे. पनवेलचं काम काय जोरदार चाललं आहे. हा जुना ब्रिज होता तो तोडला, आता या साईडचा नवीन ब्रिज केला आहे. काय माहीत मुली आज काय पालटच चेंज केला आहे. आता बघूया आपली गाडी कुठे येते. आज गावाला जाणारा पब्लिक बराच भेटेल आणि प्रवास होईल. वाजलेत सकाळचे 7 आणि दिवा पॅसेंजर येतो आहे. इकडे सुजल भेटला आहे 1.5 वर्षाने. मला वाटतं आहे मागे एक शिमगाच्या सिरीजला भेटलेलो आपण. याच्यानंतर खूप वेळानंतर भेटतो. चला म्हणून जातो पहिल्यांदा मजा येईल. मस्त म्हणजे काय म्हणताय, मजेत चालू झाला ब्लॉगिंग. चालूच आहे हा काय. बाय. चल बाय. बाय. सावकाश चढू, काय घाई नाही आपल्याला. थांबेली मी थांबते अर्धा तास तरी थांबते. 15-20 जर तेजस असले आली ना सिद्धू हायवे. चला, गाडी सुटलेली आहे आणि आपल्याला भेटलेली आहे विंडो सीट. आता मस्त कोकणातलं दर्शन घेत जायचं आहे परत एकदा. काय मला जातो महिन्यातनं 2-4 वेळेला, तरी पण काय त्याचा काय पोट भरत नाही असं लोक बोलतील मला. पण असू दे, जितका वेळ जाऊ तितका वेळ कमीच असतो. बसलो आहे ट्रेनमध्ये, सगळे बसलेत. आपलं भाऊ भेटलेला आहे पुन्हा एकदा. कसं आहेस? मस्त मजेत ना? मजेत, एकदम मजेत. आणि मजा आली निखिलला बघून. निखिलने सगळं पंच टाकले. काय टाकलं? मला पोट भरत नाही, 2-3 वेळा जातो असं लोकांना वाटतं. हां, छान आहे, कोकण प्रेमी आहे जो, म्हणून नाव आहे मी कोकणी निखिल. थँक्यू. चला आता जाऊया. गाडी आली आता रोह्याला आणि ॲक्च्युली D1 ते D4 रिझर्व सीट असतात, त्याच्यामुळे बसायला भेटला. नाही तर पनवेलला अजिबात काय बसायला भेटलं नसतं. आणि तिकडे M1 M2 आहेत ते AC च्या कोच आहेत. इंजिनपासून पहिले, दुसरे, तिसरे. दुपारचा रखरखीत ऊन आहे आणि आत्ता आम्ही आलो आहे रत्नागिरीला. लय भरपूर ऊन आहे. अजून मला वाटतं 4:30-5 वाजतील. ॲक्च्युली उतरायचं आहे नांदगावला, तिथून गाडी येणार आहे. प्रवास चालू झाला आहे. रत्नागिरीला आली गाडी 3 वाजता. लयच लेट आहे. गाड्या आज बऱ्याच लेट आहेत, कारण एक्स्ट्रा गाड्या बऱ्याच सोडल्या नाही तिथून रत्नागिरीला. म्हणजे आज हॉलिडे गाड्या बऱ्याच आहेत, त्याच्यामुळे ही गाडी जाम रडत जाते. राजापूर आलं आहे मंडळी. राजापूरचे असाल तर नक्की कमेंटमध्ये तुमचं गाव मेन्शन करा. राजापूर रोड. चला, राजापूरला उतरतो.
म्हणजे मी तुमच्या गावाला आलो असे समजेल. त्याच्या पुढे जायचं आहे अजून आम्हाला. राजापूरला उतरूया आपण, जरा पावलं टाकूया आपली राजापूरमध्ये. चला, असं गाव बघत बघत जायला मजा येते. पण हा वसाड ऊन आहे ना, जाम आहे. आजच 4 वाजले तरी पण एवढा रखरखाट आहे ना. आलो, उतरलो. त्याच्याच भाऊ राजापूरला आलं. राजापूरला आलो आहे. अजून 1 तासाचा प्रवास आहे आणि बोर झालो. खरंच खूप बोर झालो. गरमीमुळे बोर झालो. हा? गरमीमुळे बोर झालो. अरे गाडी दिवस चालली तरी गाड्या खाली झाल्या. म्हणजे अख्खी गाडी खाली झाली. म्हणजे रत्नागिरी चिपळूणलाच गाड्या खाली झाल्या. सगळ्या झोपून आरामात जाते. सगळे डबं खाली झालेत. मग आता 20 एप्रिलच्या नंतरला एवढं डबं भरतील ना. समोरून येते वंदे भारत. बघू शकता केवढी फास्ट येते. पूरी होते ही खत्म हो गई. नांदगावला उतरलेलो आहे. वाजलेत माहिती आहे किती? 5:30. 7ला बसलोय गाडीत बरोबर. 5:30ला उतरलेलो आहोत नांदगाव. काय कुठं बाहेर? कुठं जायचं इथून? डमडम पकडायचे काय? नांदगाव स्टेशनला फर्स्ट टाइम येतोय. शूटिंगला कॅमेऱ्याच्या बॅगा बिगा सगळे घेऊन शूटिंगला चाललेत. इकडे पण पब्लिक बराच उतरला. सर्व रोडच आहे. नांदगाव रोड, वैभववाडी रोड, संगमेश्वर रोड, खेड रोड नाही. खेड नुसता खेड आहे. चला तर इथून जाऊया देवगडात. हीच आहे ना मॅजिक. इथून कुठून जायचं रे? कुठं जायचं आहे? हां, आनंदवाडी विठ्ठल मंदिर. आनंदवाडी विठ्ठल मंदिरात इथून आनंदवाडी 50 किलोमीटर आहे. आम्हाला वाटलं आता असेल 15 मिनिटावर असेल. सव्वा तास. अच्छा, नाही 50 देवगडमध्ये येते ना ती? देवगडमध्ये येते का? हो, देवगड. अच्छा, हा. देवगडवर 1-1.5 किलोमीटर खाली. म्हणजे हा स्टेशन जवळ पडतो. अच्छा, चला. देवगडला पण फर्स्ट टाइम येतोय. पण इकडचा नजारा बघत बघत जाऊया आता आपण. मजा. चला, नांदगाव तिठ्यापाशी आलेलो आहे. हा मुंबई गोवा हायवे ना लागला? ओके. मुंबईला जायला राईटला मुंबई, लेफ्टला गोवा. कणकवली किती लांब आहे इथून? 15 किलोमीटर. 15 किलोमीटर तरी जवळच आहे. देवगडचं एस टी स्टँड का? माझ्या समोर बघताय समुद्र, खाडी, होड्या. जबरदस्त लोकेशनच्या इथे आलेलो आहे. आणि माझ्या मागे घर बघताय तर तिथे राहायला आलो आहे. होय काय? कुठे आलो आपण? आनंदवाडी. आणि समोर आहे ते खाडी आहे की बंदर आहे? हा बंदर आहे. म्हणजे यांची इकडे मच्छीमारी वगैरे होते आणि इथून जातात आणि परत मच्छीमध्ये लिलाव वगैरे होतो मच्छी. अच्छा, तिथं बघितलं मी ते मच्छी उतरत होते. अरे सुरमई अशी सुकत घातलेली. सुरमई, बांगडा, भरपूर काही मच्छी. म्हणजे आमची सोय होणार आहे आता 2-3 दिवस कडक. आम्ही असं विचार पण केला का तेजस भाऊ? तसं झालेलं आहे. प्रकट झालेली मच्छी प्रकट. बघ. हो, आणि आता खाणार, मारणार. ताव मारायचे. चला जरा जाऊन येऊया. लाईट आहे ना, आलोय तर जरा समुद्राची मजा घेऊ. काम चालू आहे. बोटी बऱ्याच लागलेल्या आहेत. काय काय मासेमारीला पण जातील. त्या साईडला देवगड बीच ना, चक्की दिसते तिकडे. बीच साईडला तळ कोकणात, इकडे देवगडला येण्याचा योग झाला आहे. जबरदस्त मस्त लोकेशन आहे. आणि या लोकेशनमध्ये आपली शूटिंग आहे.
नमस्कार भाऊ. नमस्कार. 1.5 वर्षांना. हो. हा देवगड डेपो 5-6 मिनिटावर आहे खाली. चला रॉकेट पण वरती. तर मंडळी उद्यापासून शूट चालू होणार आहे. तर आजचा प्रवास खरं तर सगळा दिवसभरात गेला आहे. उन्हातानातून दिवसभराचा प्रवास म्हणजे गरमीतला खूप वैतागवाना होता, पण ठीक आहे. ट्रेनमधून मजा मस्ती सगळं करत आलो आणि नवीन ठिकाणी नवीन गोष्टी अनुभवायला भेटतात. तसंच इकडं प्रवास करताना बऱ्याच गोष्टी नवनवीन बघायला भेटल्या. सो आजचा पहिलाच दिवस होता. अजून आहे ते 4-5 दिवस शूटसाठी. सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, प्रवासाची होती. आज इकडे देवगड आनंदवाडी इथे आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.